मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं की कंपाऊंड स्टेटमेंट हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसे लिहायचे. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की कंपाऊंड स्टेटमेंट असतील तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा काढायच्या. तर इथं मल्टिपल स्टेटमेंट्स असतील, त्याला पहिल्यांदा आपण पी आणि क्यूमध्ये मांडून घ्यायचं आणि नंतर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहून त्याची व्हॅल्यू काढायची. तर पहिलं काय आहे की 4 इज अ ऑड और 1 इज प्राईम. तर आपण पी पहिल्याला काय देऊया की 4 इज ऑड. ठीक आहे. आता 4 हा ऑड नंबर आहे. ठीक आहे. 4 ही विषम संख्या आहे, तर ते खरं नाही आहे कारण 4 इज इवन नंबर. ठीक आहे. ती समसंख्या आहे, त्यामुळे हे होईल फॉल्स. दुसरं काय आहे क्यू म्हणजे 1 इज प्राईम. 1 इज प्राईम हे सुद्धा खोटं आहे कारण प्राईम नंबर्स 2 पासून चालू होतात, तर हे प्राईम नंबर नाही आहे, त्यामुळे 1 इज प्राईम हे सुद्धा फॉल्स स्टेटमेंट आहे. त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहील फॉल्स एफ. मग त्यामुळं त्यांची एफ ऑर, इथं ऑर असल्यामुळं आपण इथं ऑरचं साईन दिलं, तर एफ पी एफ आहे, एफ घेतलं इथं ऑरचं साईन दिलं इथं ऑर असल्यामुळं. नेक्स्ट पी क्यू एफ असल्यामुळे ते एफ दिला. तर ऑरचं कसं असतं, जर दोन्हीपैकी कोणतंही एक ट्रू असेल तर त्याची व्हॅल्यू ट्रू असते, अदरवाईज ते फॉल्स असतं. तर आता इथं दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत, एक पण ट्रू नाही आहे, तर त्याचं रिझल्टिंग व्हॅल्यू काय असेल फॉल्स असेल. त्यामुळे या पूर्ण स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली फॉल्स. आता नेक्स्ट कोणता आहे की 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. तर 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर रूट जर आपण काढला तर तो किती येतो 8 येतो. ठीक आहे. म्हणजे हा 8चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. फ्रॅक्शनचा स्क्वेअर नाही आहे, त्यामुळं याला परफेक्ट स्क्वेअर म्हणतात. तर मग आपण याला पहिलं दिलेलं आहे पी 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर आणि सेकंड क्यू 46 इज अ प्राईम नंबर. तर पहिलं हे परफेक्ट स्क्वेअर असल्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू राहील टी आणि 46 इज अ प्राईम नंबर. आता 46 हा काही प्राईम नंबर नाही आहे कारण त्याला 2ने सुद्धा डिवाईड होता. ठीक आहे. ज्याला फक्त त्याच नंबरने आणि 1ने डिवाईड होतं त्याला प्राईम नंबर म्हणतात. तर 46ला इथं 2न सुद्धा डिवाईड होतं, त्यामुळे हा प्राईम नंबर नाही आहे, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू झाली फॉल्स. ठीक आहे. आणि ते कशानं कनेक्ट झालेले दोन स्टेटमेंट्स अँडने. तर मग आपण ते आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहून घेऊया. म्हणजे इथं पी अँड क्यू असं आहे. तर पीची व्हॅल्यू काय आहे ट्रूथ व्हॅल्यू टी, मग इथं टी घेतली. नंतर अँडनं कनेक्ट झाल्यामुळं अँड घेतला आणि एफ ही क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आहे, त्यामुळे इथं एफ आलं. ठीक आहे. मग टी अँड एफ. आता अँडचं कसं असतं, जर दोन्ही ट्रू असतील तरच त्याची रिझल्ट ट्रू येतो, नाहीतर ते फॉल्स येतं. आता इथं क्यूची व्हॅल्यू फॉल्स असल्यामुळं याची रिझल्टिंग व्हॅल्यू काय येईल फॉल्स. आता थर्डमध्ये काय आहे 5 इज अ प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94. तर पहिल्यांदा पी आणि क्यू लिहून घेऊया. पी पहिल्या याला देऊया 5 इज अ प्राईम नंबर पी होईल. आता 5 आणि क्यू काय होईल 7 डिवाइड्स 94. आता त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू पाहूया. तर 5 इज अ प्राईम नंबर हो आहे, कारण 5ला फक्त 5 आणि 1नेच डिवाईड होतं. ठीक आहे. त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल टी. नंतर 7 डिवाइड्स 94. आता 94ला 7नं डिवाईड होतं आहे का, तर नाही होत. ठीक आहे. त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहील फॉल्स. इथं आपण डिवाईडचा पण ट्राय केला तर 7 एके 7 आणि 2 राहिले 24 होतात आणि मग 7 त्रिक 21, नंतर 28लाच भाग जातो, 7 चोक 28. त्यामुळे याला 94ला पूर्णमध्ये डिवाईड नाही होत, त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू होईल फॉल्स म्हणजे एफ. तर मग आता हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिताना कसं राहील पी अँड क्यू असं आहे, मध्ये अँड असल्यामुळं आपण पी अँड क्यू, पीची ट्रूथ व्हॅल्यू टी अँडचं साईन दिलं, क्यूची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. आता टी एफमध्ये काय होतं अँडमध्ये की दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, इथं एक फॉल्स असल्यामुळे त्याची व्हॅल्यू काय होईल रिझल्टची फॉल्स. तर नेक्स्ट एक्झाम्पल, इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. आता हे पी जर आपण याला मानलं की 5 - 3i इज अ रिअल नंबर. ठीक आहे. आणि इथे इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे निगेटिव्ह
निगेटिव्ह इथं सेंटेन्स आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे या सेंटेन्सला त्यानं निगेटिव्ह केलेलं आहे, नॉट ट्रू दॅट. त्यामुळे ते आपण जर पीला हे असं मानलं तर त्याचं काय होईल, निगेशन होईल, म्हणजे निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ फॉल्स. आता इथं फॉल्स का आलेलं आहे, तर 5 - 3i इज अ रिअल नंबर. ठीक आहे, तर हे रिअल नंबर आहे का, नाही, कारण इथं 3i आहे. इथं जर 0 असतं तर तो रिअल नंबर झाला असता. रिअल नंबरमध्ये इमॅजिनरी पार्ट येत नाही. ठीक आहे, त्यामुळे हे फॉल्स स्टेटमेंट आहे. त्यामुळे निगेशन ऑफ पी. ठीक आहे, नॉट ट्रू दॅटमुळे आपण निगेशन घेतलेलं आहे. आणि पीची व्हॅल्यू आहे एफ, ट्रूथ व्हॅल्यू, त्यामुळे निगेशन ऑफ एफ. निगेशन ऑफ एफ म्हणजे ऑपोजिट होतं, मग फॉल्सच्या ऑपोजिट ट्रू, तर मग इथं व्हॅल्यू येईल ट्रू. तर नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. इफ 3 × 5 = 8, then 3 + 5 = 15. ठीक आहे, आता इथं इफ आणि देन आलेलं आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण पी आणि क्यू मांडून घेऊया. पीला आपण 3 × 5 = 8 देऊया, नंतर क्यूला 3 + 5 = 15. ठीक आहे, आता 3 × 5 किती येतं, 15, पण इथं 8 दिलेलं आहे. ते चुकीचं असल्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू येईल फॉल्स, म्हणजेच एफ. नंतर क्यू 3 + 5 = 15. आता 5 आणि 3 8 होतं, पण इथं 15 दिल्यामुळे ते फॉल्स आहे. त्यामुळे याची पण ट्रूथ व्हॅल्यू येईल फॉल्स, म्हणजे एफ. आणि इफ देन असल्यामुळे आपण इथं ॲरो देणार आहे. पी देन क्यू म्हणजेच एफ देन एफ. हे दोन्ही एफ आपण इथं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये मांडून घेतले. आणि तिथं काय होतं, इफ देनमध्ये की जर पहिलं ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स येतं, अदरवाईज त्याची व्हॅल्यू ट्रू होते. ठीक आहे, मग एफ देन एफ, इथं दोन्ही पण फॉल्स आहेत. ठीक आहे, पहिलं ट्रू नाहीच आहे, त्यामुळे याची रिझल्टिंग व्हॅल्यू काय येईल, ट्रू येईल, म्हणून 3. ठीक आहे, इथं तुम्ही याचा टेबल पाहू शकता कंडिशनलचा. पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स. इथं ट्रू आहे, फॉल्स आहे, तेव्हाच फॉल्स येतं, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू ट्रू आहेत. आपली केस होती ती एफ आणि एफची होती. फॉल्स फॉल्स ट्रू होऊन जातं. ठीक आहे, म्हणून आपल्या एक्झाम्पलमध्ये दोन्ही जरी फॉल्स असले तरी इफ देनच्या टेबलनुसार त्याची व्हॅल्यू ट्रू येऊन जाते. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्लू. ठीक आहे, आपण पी आणि क्यूमध्ये मांडून घेऊया. मिल्क इज व्हाईट पी होईल, क्यू होईल स्काय इज ब्ल्यू. आता मिल्क इज व्हाईट खरं आहे, त्यामुळे ते ट्रू स्टेटमेंट टी लिहिला. स्काय इज ब्ल्यू खरं आहे, ठीक आहे, आकाश निळं आहे, तर मग ते ट्रू होईल. नंतर हे इफ अँड ओनली इफनं कनेक्ट झाल्यामुळं दोन्ही हे होईल. ठीक आहे, डबल ॲरो आपण लिहिलेला आहे, पी इफ अँड ओनली इफ क्यू, त्याचं काय होईल, नंतर आपण त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज लिहिल्या, टी इफ अँड ओनली इफ टी. ठीक आहे, आता या केसमध्ये इफ अँड ओनली इफमध्ये काय होतं, बाय कंडिशनलमध्ये दोन्ही सेम व्हॅल्यू असतील तरच ते ट्रू होतं, अदरवाईज फॉल्स होतं. म्हणजे टी 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 होतं किंवा एफ 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 होतं, सॉरी एफ एफ टी होतं. तर टेबल मी जस्ट दाखवतो. तर हा टेबल आहे बाय कंडिशनलचा, टी 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 आणि एफ एफ टी. ठीक आहे, अदरवाईज ते फॉल्स असतं, म्हणजे दोन्ही सेम असतील तरच ते ट्रू होतं. आपल्या केसमध्ये काय आहे, टी आणि टी, म्हणजे दोन्ही ट्रू असल्यामुळे त्याची रिझल्टिंग व्हॅल्यू काय आली, टी. ठीक आहे, ट्रू आला. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 24 इज अ कॉम्पोजिट नंबर और 17 इज अ प्राईम नंबर. तर मग आपण पहिल्यांदा पी आणि क्यूमध्ये लिहून घेऊया. 24 इज अ कॉम्पोजिट नंबर आणि क्यू 17 इज अ प्राईम नंबर. 24 इज अ कॉम्पोजिट नंबर. कॉम्पोजिट नंबर काय म्हणजे काय असतं, त्याला दोन संख्येच्या मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिता येतं असे नंबर. आता 24ला आपण 12 दुनी 24 असं पण लिहू शकतो, 12 × 2. ठीक आहे, तर त्यामुळे हा कॉम्पोजिट नंबर आहे, त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, टी. क्यू 17 इज अ प्राईम नंबर, 17 प्राईम नंबर आहे का, हो, तर त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू किती झाली, टी झाली. आता आणि याची रिझल्टिंग व्हॅल्यू आता एक कशाने कनेक्ट आहेत, ऑरने, त्यामुळे आपण पी ऑर क्यू लिहूया, त्याच्यापुढे टी ऑर टी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. आणि ऑरमध्ये कसं असतं, कोणतंही एक ट्रू असेल तर त्याची रिझल्ट काय येतो, ट्रू येतो. आता इथं दोन्ही पण ट्रू आहेत, त्यामुळे त्याचा रिझल्ट काय असेल,
ट्रू. तर इथंच आपण थांबूया या एक्सरसाइजमध्ये. थर्ड क्वेश्चन झालेला आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला म्हणतात पण ट्रूथ व्हॅल्यूज काढायचे आहेत, पण इथं असे इक्वेशन दिलेले आहेत. स्टेटमेंट पॅटर्न्स म्हणतात यांना. तर या स्टेटमेंट पॅटर्नचे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज काढायचे आहेत.